गटारी व गतहारी. नुकतीच दीप अमावस्या म्हणजे श्रावण मास आरंभ होण्याआधी येणारी अमावस्या. आणि काय पाहता पाहता सगळीकडे दीप अमावस्या म्हणजे हा दिवस गटारी न म्हणता तो गतहारी असा शब्दप्रयोग आहे व तो गतहारीच म्हणावा असे स्टेटस ज्याच्या त्याच्या मोबाईलवर फिरू लागले. आणि गटारी शब्दप्रयोग करणारे कसे समाजकंटक आहेत, संस्कृती विरोधक आहेत वगैरे वगैरे त्यांच्या नावाने आग पाकडणे सुरू केले. वास्तविक पाहता मांस खाणाऱ्यांना दिवसाचे बंधन का, तर श्रावण लागला. बरेच लोक मंदिरात जाऊन आल्यानंतर नॉनव्हेज ग्रहण करतात. कुणी सांगतं तर कुणी सांगत नाही. तसे पाहता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यांना समाजकंटक म्हणणारे कोण? समाजकंटक ते जे समाजात कलह निर्माण करतात, विचित्रपणे वागतात. गतहारी हा शब्दप्रयोग योग्य असेलही, परंतु तो पूर्वीच्या काळी. कालांतराने जसे वागणे बोलणे सुरू होते तसा शब्दाचा अर्थ व उच्चार बदलतो, किंवा उच्चार जरी बदलला तरी अर्थ तोच राहतो. गटारी म्हणजे आता खाऊन पिऊन घ्या आणि नंतर श्रावणात पूजा अर्चा म्हणून ते चालत नाही. तुम्ही म्हणाल हे कसे? याचा गटारी व गतहारीचा एकच अर्थ कसा? तर अर्थ तोच असतो, परंतु चालण्या वागण्यामुळे कालांतराने काही काळाने त्या शब्दाचा अपभ्रंश नाही होत. तो शब्द वेगळ्या प्रकारे समाजात प्रचलित होतो. तुम्ही म्हणाल हे कसे? तर बघा, देवांना चालते किंवा देव घेतात किंवा ऋषीमुनी घेतात तो सोमरस. राजे रजवाड्यातील लोक पितात ती मदिरा. तर सर्वसामान्यांची दारू, अंकुर की बेटी, क्वार्टर किंवा थंड चहा. आता बघा, मद्य एकच, पण प्रत्येकाच्या वापरण्यावर उच्चार वेगळा जरी असला तरी प्रत्यक्षात त्या अमृताचा अर्थ मात्र एकच आहे. आपण सर्व समजू शकतो. आपण काही लोक त्यांना तळीरामसुद्धा म्हणतो. आणखी उदाहरण द्यायचेच झाले तर काही जण कोंबडीचे अंडे, एग्ज, तर त्यालाच काही जण पांढरे कांदे म्हणतात. आणि हो, ते शाकाहारात मोडतात याचा दावासुद्धा करतात. म्हणून काही शब्दप्रयोग काळानुरूप बदलतात, उच्चार बदलतात, कधीकधी थोडाफार अर्थसुद्धा बदलतो. म्हणून आपल्याला इतरांना फक्त शब्दप्रयोगावरून समाजकंटक वगैरे म्हणण्याचा काहीही अधिकार नाही.